हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आजच्या या आपल्या मार्जिनल कॉस्टिंग पार्ट 2 मध्ये आपण मार्जिनल कॉस्टिंगशी रिलेटेड एक्झाम्पल्स बघणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण ऑलरेडी बेसिक्स ऑफ मार्जिनल कॉस्टिंग स्टडी केलेली आहेत आणि त्या बेसिक्सवरनं त्या फॉर्म्युलाजवरनं आज आपण प्रॅक्टिकल एक्झाम कसे सॉल्व्ह करायचे हे बघणार आहोत. सो लेट्स मूव टुवर्ड्स द फर्स्ट एक्झाम्पल. So this is the example number 1. What they have given from the following cost data, calculate first BEP unit, second BEP units if selling price reduced by 10%, C selling price per unit if BEP is 8000 units. The given information is fixed cost rupees 1 lakh, variable cost per unit rupees 10, selling price per unit rupees 20. Now the first calculation, that is for calculating the BEP units, we have already discussed the formula, that is BEP units is equal to fixed cost upon contribution per unit. In the given example, we have the fixed cost of rupees 1 lakh, but we don't have the contribution per unit, and for that purpose we will require to calculate the contribution per unit. So for calculating the contribution per unit, we know the formula, that is selling price per unit minus variable cost per unit. So आपल्याकडे selling price per unit पण आहे आणि आपल्याकडे variable cost per unit पण आहे, म्हणून contribution will be equal to selling price per unit minus variable cost per unit. हा फॉर्म्युला मी BEP युनिट्सच्या फॉर्म्युलामध्ये इन्सर्ट केला, that is fixed cost upon selling price per unit minus variable cost per unit म्हणजेच contribution. So we will get the fixed cost of rupees 1 lakh upon rupees 20, that is selling price, minus rupees 10, that is variable cost. आणि अशा प्रकारे आपल्याला BEP युनिट्स हे मिळालेले आहेत 10,000 युनिट्स. सो सर्वात फर्स्ट स्टेप आपण केली होती की आपण कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट केलं, ते म्हणजे कसं सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट, आणि त्या कॉन्ट्रीब्युशनवरनं आपण फिक्स्ड कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन घेऊन आपले BEP युनिट्स आपण कॅल्क्युलेट केली. ओके, आता सेकंड काय सांगितलंय, BEP युनिट्स इफ सेलिंग प्राइस इज रिड्यूस्ड बाय 10%. इथे पण आपल्याला BEP युनिट्सच कॅल्क्युलेट करायचे आहेत, पण आता सेलिंग प्राइस घेताना ती कशी करायची आहे, 10% कमी करायची आहे ऑफ ओरिजिनल सेलिंग प्राइस. सो आपली ओरिजिनल सेलिंग प्राइस आहे रुपीज 20. सो लेट्स सी याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करणार. सो if we reduce the selling price by 10%, we will get the new selling price per unit. So for that purpose we will require original selling price minus 10%. As we have our original selling price of rupees 20, 10% of 20 will be rupees 2, and so the new selling price will be rupees 18. सेम जसं आता आपण पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये केलं, सेम कॅल्क्युलेशन आपल्याला इथेही करावं लागणार. आपल्याला नवीन सेलिंग प्राइस आता मिळालेली आहे, दॅट इज रुपीज 18. सो अगेन BEP युनिट्स इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढताना अगेन सेम सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. आता इथे सेलिंग प्राइस पर युनिट घेताना आपण किती घेणार, 18, जी आपण आता न्यूली कॅल्क्युलेट केली आहे. सो अगेन BEP युनिट्स इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन लेस मी काय केलं, बायफर्केट करून सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट हा फॉर्म्युलामध्ये डिवाइड केलाय. सो अगेन माय फिक्स्ड कॉस्ट वॉज सेम रुपीज 1 lakh अपॉन selling price will be now rupees 18 minus variable cost per unit. It is same, there is no change in the fixed cost and variable cost. त्यामुळे फिक्स्ड कॉस्ट पण ॲज इट इज जशी आहे तशीच आहे आणि व्हेरिएबल कॉस्ट पण जशी होती तशीच आहे, रुपीज 10. सो वी विल गेट द BEP युनिट्स, इफ यू कॅल्क्युलेट द एक्झाम्पल, वी विल गेट द BEP युनिट्स ऑफ रुपीज 12,500 युनिट्स. समजलं है. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स द थर्ड कॅल्क्युलेशन, दॅट इज they have required us to calculate selling price per unit if BEP is 8,000 units. आता इथे आपल्याला सेलिंग प्राइस पर युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपल्याला BEP युनिट्स दिलेले आहेत. सो अगेन सेम फॉर्म्युला, BEP युनिट्स इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. नाउ इथे आपण सेलिंग प्राइस ही X
म्हणून ॲझ्युम करू. सो लेट एक्स बी द सेलिंग प्राइस पर युनिट, जे आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितले. अगेन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट कसं काढणार? सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. अगेन सेम फॉर्म्युला. नाव आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? बीईपी युनिट्स दे हॅव ऑलरेडी गिवन, दॅट इज 8000 युनिट्स. फिक्स्ड कॉस्ट सेम रुपीज 1 लाख. सेलिंग प्राइस आपण आता ॲझ्युम केली, लेट एक्स बी द सेलिंग प्राइस. सो एक्स मायनस रुपीज 10, दॅट इज आवर ओरिजिनल व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. सो बाय पुटिंग द इक्वेशन काय मिळणार आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 8000 युनिट्स इंटू एक्स मायनस रुपीज 10 इज इक्वल टू रुपीज 1 लाख. ब्रॅकेट सॉल्व करूया. सो 8000 एक्स इंटू रुपीज 80,000 इज इक्वल टू रुपीज 1 लाख. आता हे मायनस 80,000 आहेत, इकडे जाऊन काय होणार? प्लस. सो 8000 एक्स इज इक्वल टू रुपीज 1 लाख प्लस रुपीज 80,000. सो एक्स इज इक्वल टू रुपीज 1,80,000 आणि जे 8000 होते इथे मल्टिप्लाय बाय एक्स, तिकडे जाऊन काय झाले? डिवाइड. सो 1,80,000 अपॉन 8000 युनिट्स आणि आपली सेलिंग प्राइस आली आहे पर युनिट रुपीज 22.50. सो सेम फॉर्म्युला आपण इथे पण यूज केला आहे, फक्त इथे आपल्याला सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करायची होती इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटिंग बीईपी युनिट्स, आणि हे बीईपी युनिट्स आपल्याला ऑलरेडी दिलेले होते. सो आपण सेलिंग प्राइस एक्स ॲझ्युम केली आणि त्या कॅल्क्युलेशनच्या बेसिसवर आपण न्यू सेलिंग प्राइस पर युनिट ही कॅल्क्युलेट केली. Okay, I hope you understand this example. Now, likewise, let's move forward with the second example. Example number 2. Bokaro Limited, India Limited, Badlapur provides the following cost data relating to the 1 unit of output. Productive materials rupees 50. Variable works overheads 75% of prime cost labor. Direct labor rupees 80. Yearly fixed in establishment overheads rupees 2,40,000. Yearly fixed establishment overheads means this is the fixed cost. Market price rupees 230. Calculate number of units to be produced and sold in a year to break even. मीन्स आपल्याला जर ब्रेक इव्हन पॉइंट वर यायचं असेल तर आपल्याला किती युनिट्स सेल करायची गरज आहे ते युनिट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. नंबर 2, द नंबर ऑफ युनिट्स टू बी मॅन्युफॅक्चर्ड अँड सोल्ड इन अ इयर टू मेक अ प्रॉफिट ऑफ रुपीज 80,000. जर आपल्याला एखादा एक डिझायर प्रॉफिट आपल्याला जर काढायचा असेल 80,000 चा, तर किती युनिट्स आपण सोल्ड केले पाहिजे तर आपला डिझायर प्रॉफिट हा 80,000 निघेल. नंबर 3, द नंबर ऑफ युनिट्स टू बी प्रोड्यूस्ड अँड सोल्ड टू द ब्रेक इव्हन इफ द प्राइस इज रिड्यूस्ड बाय रुपीज 16. आणि जर आपली प्राइस रिड्यूस केली 16 ठेवली तर आपल्याला किती युनिट्स सोल्ड करावे लागतील टू अचीव द ब्रेक इव्हन पॉइंट. ओके, सो लेट्स कॅल्क्युलेट दिस. कॅल्क्युलेशन ऑफ कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ट्रीब्युशन पर युनिट हे कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, कारण की आपल्याला युनिट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो कॉन्ट्रीब्युशन साठी आपल्याला काय लागणार आहे? सेलिंग प्राइस and variable cost. So we have the selling price, that is market price. किती दिलेली होती आपल्या एक्झाम्पल मध्ये? 230 लेस त्याच्यातनं आपण व्हेरिएबल कॉस्ट लेस करणार आहे. व्हेरिएबल कॉस्ट मध्ये आपल्याकडे काय काय आहे? प्रोडक्टिव्ह मटेरियल्स, दॅट इज 50 रुपीज. देन डायरेक्ट लेबर, दिस इज ऑल्सो व्हेरिएबल कॉस्ट 80 रुपीज. आणि व्हेरिएबल वर्क्स ओव्हरहेड्स आपल्याला सांगितलेले होते 75% ऑफ प्राइम कॉस्ट लेबर. जे लेबर आपल्याकडे आहे प्राइम कॉस्ट मधला आयटम लेबर, डायरेक्ट लेबर, त्याचे 80%, सॉरी त्याचे 75%. सो ती व्हॅल्यू आपल्याकडे मिळते आपल्याला 80 इंटू 75% केल्यानंतर रुपीज 60. सो अशा प्रकारे आपली टोटल व्हेरिएबल कॉस्ट होती आहे 50 प्लस 80 प्लस 60, दॅट इज रुपीज 190. So when we deduct this 190 from market price, we will get the contribution as rupees 40. Now, so come to the first calculation, that is number of units to be produced and sold in a year to achieve break even. Again, for calculating the break even units, the formula is fixed cost upon contribution per unit.
we have calculated the contribution per unit just now and we have the fixed cost, so is equal to rupees 2,40,000 जी आपली फिक्स कॉस्ट आहे आणि आपण कॉन्ट्रीब्युशन पर युनिट जी आपलं रुपीज 40 आहे आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला ब्रेक इव्हन युनिट्स मिळाले आहेत 6,000 युनिट्स. सो दिस इज द solution of our first case. Now come to the second case, that is number of units to be manufactured and sold in a year to make a profit of rupees 80,000. जसं आपल्याला डिझायर्ड प्रॉफिटचा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता की डिझायर्ड प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे, सो इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस डिझायर्ड प्रॉफिट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आपल्याला असे युनिट्स काढायचे आहेत की आपलं डिझायर्ड प्रॉफिट किती निघाला पाहिजे 80,000. सो लेट्स कॅल्क्युलेट इट. आपल्याकडे फिक्स्ड कॉस्ट आहे रुपीज 2,40,000 प्लस डिझायर्ड प्रॉफिट आपल्याला किती एक्सपेक्टेड सांगितलं आहे 80,000 आणि कॉन्ट्रीब्युशन पर युनिट जे आपण आता कॅल्क्युलेट केलेलं होतं ते किती आहे रुपीज 40 आणि हे सर्व कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ युनिट्स मिळत आहे 8,000 युनिट्स. सो टोटल नंबर ऑफ युनिट्स किती मॅन्युफॅक्चर केले पाहिजे जर आपल्याला प्रॉफिट अर्न करायचं असेल 80,000 तर 8,000 युनिट्स. अंडरस्टँड. नाउ कम टू द थर्ड केस. नंबर ऑफ युनिट्स टू बी प्रोड्यूस्ड अँड सोल्ड टू अचीव ब्रेक इव्हन if the selling price is reduced by rupees 16 each. आता आपण काय करतोय, सेलिंग प्राइस रिड्यूस करतोय. सो कॅल्क्युलेशन ऑफ रिवाइज सेलिंग प्राइस इज इक्वल टू ओल्ड सेलिंग प्राइस मायनस रिडक्शन बाय रुपीज 16. सो आपली ओल्ड सेलिंग प्राइस किती होती, दॅट इज मार्केट प्राइस रुपीज 230 मायनस रुपीज 16 अँड कॅल्क्युलेशन ऑफ रिवाइज कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. अगेन वी विल रिक्वायर टू कॅल्क्युलेट द कॉन्ट्रीब्युशन पर युनिट where market price is rupees 214. कारण आपण 213 मधनं काय केलेलं आहे 16 रुपीज लेस करून आपल्याला नवीन मार्केट प्राइस किती मिळाली आहे 214. आता नवीन मार्केट प्राइस नुसार आपल्याला नवीन कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करावं लागणार. सो मार्केट प्राइस लेस व्हेरिएबल कॉस्ट जी आपली ऑलरेडी होती 190, 3 हेड्स ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे कॉन्ट्रीब्युशन विच इज न्यू कॉन्ट्रीब्युशन ऑफ रुपीज 24. Now again break even points is equal to fixed cost upon contribution per unit. आपल्याकडे fixed cost आहे रुपीज 2,40,000 आणि upon रुपीज 24 आपल्याकडे काय आहे selling contribution per unit. So in this way we have got the new break even units, that is that is 10,000 units. Fine. So in this way we can calculate the break even units as well as to achieve the profit. We can also calculate the break even units, new contribution, as well as by new selling price we can calculate the break even units. Thank you.